नमस्कार. माझं नाव रागिणी रामदास आकाशे. मी अनुराधाताईंच्या ह्या उपक्रमात मागच्या वर्षी पण भाग घेतला होता. पण तेव्हा मी दिल्लीत राहत होते आणि पायऱ्यांच्या त्रासामुळे आता मी नुकतीच गुडगावला आले आहे आणि त्यात इथेच आहे स्थायिक. आणि माझं वय एक 10 दिवसांनी 79 पूर्ण होत आहे. आता आजचा श्लोक जो मी निवडला आहे तो 117 क्रमांकाचा आहे. धुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचे श्लोक म्हणजे आपल्याला जणू काय समर्थांनी दिलेलं बाळकडूच आहे. आता आम्ही एवढ्या लांब राहतो महाराष्ट्रापासून, पण इथल्यासुद्धा अगदी आजकालच्या मुलांना 5 श्लोक म्हणा तर येत असतील, कारण घरात आरत्या होतात, काही शिकवलेले असतात, आरत्यांच्या नंतर म्हटले जातात, ते सहजच त्याच्या मुखोद्गत होत असतात. आणि समर्थांनी कसं वागावं कसं वागू नये हे दोन्ही मध्ये दासबोधातही सांगितलं आहे आणि मनाच्या श्लोकातही सांगितलं आहे. अगदी दात घासण्यापासून रोज काहीतरी वाचावं, अंघोळ करावी, स्वच्छता ठेवावी, सगळं सांगितलं आहे. आणि दासबोधात तर त्यांनी प्रपंच करावा नेटका, आधी प्रपंच. जर तुम्ही प्रपंचात पडला तर तो असं नाही आहे की ते सोडून तुम्ही जंगलात जाल देव शोधत करायला, ते तर चूकच आहे असं त्यांचं म्हणणं. आता ह्या श्लोकात त्यांनी जो राजा उत्तानपादच्या 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि एक सुरुची. तर योगायोग असा आहे की आमच्या मावशीने आमच्या 2 बहिणींची नावं सुनीती आणि सुरुची अशीच ठेवली. फक्त तिचं हे चुकलं, मोठ्या बहिणीचं नाव सुरुची ठेवलं गेलं आणि माझं नाव माहेरचं सुनीती आहे. आणि सुनीती म्हणजे ध्रुवाला करता जशी त्याला हे करावं लागलं तपस्या, तशी मलासुद्धा करावी लागली. लग्नानंतर 16 वर्ष मला मूल होण्याचं चिन्ह न दिसे. पुष्कळ औषधोपचार झाले पण नाही. मग त्यानंतर मी एकदा उज्जैनला लग्नाला गेले. तर तिथे माझ्या आते नणंद होत्या. त्या म्हणाल्या की तू माझ्याबरोबर मंदसौरला चल. आता माझी आते नणंदही काळे नाव आणि त्या ज्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या ती पण काळे. पण ती काळे बाई होती खूप हुशार, आता नाही आहेत त्या. तर त्यांनी पाहून सांगितलं की हिला होईल, पण तुम्ही जे म्हणता की 16 वर्षांनी होतं, 18 वर्षांनी होतं, 22 वर्षांनी होतं, तर तो असा हिशोब नसतो. त्याचं हे आहे की तुमच्या शरीरात 40च्या जवळपास एक शारीरिक बदल, हार्मोनल घडून येतो आणि तेव्हा मूल होण्याचा एक संभावना असते. आणि माझ्याबरोबर खरंच ती ठरली. आता कोणी म्हणेल की ध्रुवादी तपस्या केली तर तू काय केलं बाई? तर मी 16 सोमवार केले, अगदी घरी कणिक दळून, आणखीन त्याचं गाकर बनवून, गोवऱ्यांवर शेकून 3 भाग करून देवाला दिला, ब्राह्मणाला दिला, एकाचा आपण खायचा आणि तेवढंच पाणी प्यायचं. मग 16 सोमवार झाल्यावर 17व्या सोमवारी 17 मेवणं जेवायला घातली. चतुर्थ्या केल्या बिन पाणी पिता, बिना मोदकांमध्ये 21 मोदकांमध्ये 1 मोदक मिठाचा करायचा आणि जर पहिला लागला तर तेवढंच पाणी पिऊन उठायचं. ही सगळी तपस्या मी केली. अगदी काही नाही केलं असं नाही केलं. तर त्याचं फळ मला मिळालं आणि मला जवळजवळ म्हणजे तुम्हाला सांगते की आधी 7 महिन्याचं झालं, मग 2.5 महिन्याचं झालं. मग मी ऑल इंडियाला गेले. मग ते म्हणाले की आम्ही असं नाही सोडणार, आम्ही ट्रीटमेंट का होत आहे ह्याचा पत्ता लावू. आणि मग त्यांनी मला अगदी बेडरेस्ट तेव्हा मला विणायचा खूप शौक होता. विणायचे तर त्यांनी सांगितलं की नाही, विणायचं पण नाही. कारण काय असतं की आपल्याला असं वाटतं आता हा गळापुरता करून घेऊ, आता ही बाईपुरती करून घेऊ, मग आपण रीग लावून ते करत असतो. आणि माझ्या पुतणे सुनेनी खालचं घर होतं, ते मला तिथे नेलं. मी खूप रेस्ट केला आणि त्याच्यानंतर इतका छान मुलगा झाला. म्हणजे बुद्धिमान तर तो होताच, पण त्याच्याकरता आम्हाला
प्रवेशाकरता तो प्रवेश परीक्षा पास करूनच त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केलं. दिल्लीचं एकच कॉलेज आहे ज्याच्यावर फक्त 40 मुलं घेतली जायची. ती प्रवेश परीक्षा पास करून त्यांनी MBA केलं आणि आज तो 40 वर्षाचा आहे आणि मी जवळजवळ 80ची, म्हणजे 1900 होऊन 80 सुरुवात होती. आता आजच्या मुलांना मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला तुमचं काय कर्तव्य काय आहे? अभ्यास करताय तुम्ही आत्ता, मग तो नीट करा. तुमचं जर अक्षर चांगलं आहे तर तुम्ही त्याच्यात बाजी मारा. तुम्ही जर खेळात चांगले आहात तर त्याच्यात प्रावीण्य मिळवा. पण मुलांची एक ही प्रवृत्ती असते की तो मुलगा किंवा ती मुलगी बाईंची लाडकी आहे म्हणून तिला नंबर देतात, आम्हाला नाही देत. अरे पण बाळांनो, आजकाल मार्कांवर नसतं, आजकाल टक्केवारीवर असतं. आणि प्रवेश परीक्षा तुम्ही पास कराल तर तुम्हाला कुठेही प्रवेश मिळू शकतो. तर तेव्हा तुमचं जर सामान्य ज्ञान वाचत गेला पुस्तकं तर तुम्ही त्याच्यात आपल्या बुद्धीला हे करा, उत्तेजन द्या. आणि तुमचं जर अक्षर चांगलं असेल, कधी कधी अक्षरावरही नंबर मिळतात, तर असं समजावून मी आपलं विवेचन पूर्ण करते. जय जय रघुवीर समर्थ.